महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। येरोड्यात वीज बिल वसुली मोहिमेदरम्यान नगरसेवक सामाजिक कार्यकर्त्यांची मध्यस्थी। येरोडा प्रभाग क्रमांक 6 येथील येरोडा गाडीतळ परिसरात महावितरण कंपनीच्या भरारी पथकाकडून थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी कारवाई सुरू असताना काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अविनाश साळवे, समाजसेवक डॅनियल लांडगे तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक जॉन अण्णा पॉल यांनी घटनास्थळी उपस्थिती राहून नागरिकांच्या समस्यांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। थकीत वीज बिलामुळे ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू असताना संबंधित ग्राहकांना काही अवधी देऊन थकीत रकमेची व्यवस्था करून वीज बिल भरण्याची संधी द्यावी अशी विनंती अविनाश साळवे, डॅनियल लांडगे आणि जॉन अण्णा पॉल यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली। अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यास घरातील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होऊन सर्वसामान्य नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे ग्राहकांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वीज तोडणीची कारवाई करण्यापूर्वी त्यांना थकीत बिल भरण्यासाठी योग्य तो अवधी द्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली। यावेळी नागरिकांनीही आपली थकीत वीज बिलं वेळेत भरून महावितरणाच्या वीज तोडणीची कारवाई टाळावी तसंच महावितरणाच्या वसुली मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं। वीज बिल वसुली करताना महावितरणने नियम पालन करण्याबरोबरच सर्वसामान्य ग्राहकांच्या अडचणींचाही विचार करावा अशी भूमिका उपस्थितांनी मांडली। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। नमस्ते, मी डॅनियल लांडगे। आज 11 तारीख सकाळी 10 वाजता MSEBचे अधिकारी 130 लोक आपल्या येरोड्या भागामध्ये न कुणाला नोटीस नाही, न कुणाला काही सांगितलं नाही, कुणाच्याही घरी जात होते, मीटर चेक करत होते, वायर कट करत होते, डायरेक्ट कनेक्शन आहेत ते कट करत होते। ते करत असताना ज्या त्या ठिकाणी धोकादायक वायर आहेत, वायर इतक्या लटकल्यात, खाली आल्यात, डबे सगळेत, लाल डबे उघडेत, धोकादायक, एखाद्याचा जीव जाऊ शकतो, त्याच्यावर त्यांचं मुळीच लक्ष नाही, ते मेंटेनन्स करत नाहीत। लोकांच्या 10-10 तास लाईट जातात आपल्या भागामध्ये, त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही। लाईट गेली तर कॉल उचलला जात नाही, लवकर येत नाहीत, अत्यावश्यक सेवेचे यांना काही भान राहिलेलं नाही की बाबा लाईट गेला तर त्यांच्या घरात कोण वयस्कर असन, कोण शिकतंय, कोण आजारी असन, पेशंट, ह्याचं काही भान नाही त्यांना। राहिली गोष्ट, इतके अधिकारी आले, जेव्हा आपली लाईट जाते तेव्हा कंप्लेंटला 2-2 जण लागतात आणि कटिंगला 10 जण असतात। म्हणजे लाईट किती तास आपली गेली काही त्यांना परवा नाही। आम्ही ते आले असता काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना थांबवलं। मी स्वतः अविनाश दादा साळवे आमच्या पक्षाचे नगरसेवक होते काँग्रेस पक्षाचे, आणि त्यांना सांगण्यात आलं की ही पद्धत चालणार नाही। आमच्या लोकांना नोटीस द्यायच्या, तुम्ही 100% वायर काढा। आणि त्यांनी जे अडाणीचे मीटर बसवले, अडाणीचे, ज्याच्यामुळं आमची गोरगरीब जनता आहे, हातावरचे पोट आहेत, ज्यांना 500, 300, 1000 रुपये बिल यायचं, त्यांना 5-5 हजार, 6-6 हजार गरिबांनी बिल भरायचं कुठून? आणि आम्ही त्यांना जाब विचारतो, तुम्ही जबरदस्ती आमच्या इथं न सांगता मीटर जबरदस्ती येऊन बसवले, काही कॉलनीमध्ये बसवल्यात, असं आपल्या वडगाव शिरी मतदारसंघात त्यांनी असे मीटर बसवले। ज्यांची परिस्थिती आहे ते पण हैराण झालेत, डायरेक्ट कॉलनीमध्ये येऊन मीटर बसवून गेल्यामुळं। आमच्या इथं तर 100% स्लॅम आहे। आमच्या घरी जेव्हा कामाला जातील, हातावरचं पोट जेव्हा कामाला जातील, खातील, आणि तसल्या माणसांनी एवढे बिल भरणार कुठं? तर आम्ही त्यांना एकही कुणाचा मीटर कट करू दिला नाही, काही नाही। त्यांना आम्ही जाब विचारला आणि त्यांना सांगितलं हे होणार नाही। आमच्या एखाद्या व्यक्तीचा जर वायर लटकला, कुठं काय झालं, जीव गेलो, तुम्ही आमच्या व्यक्तीचा जीव परत आणून देऊ शकता का? पण जसं तुम्ही आता कारवाईला आले तशाच पद्धतीने 100% आमच्या इथे सगळ्या वायर लटकलेल्या व्यवस्थित करा, डबे चांगले बसवा, सडलेले लाल डबे उघडे, दरवाजे ते व्यवस्थित करा। आमचं पहिलं जीवाचं बघा लोकांच्या, आणि आम्हाला चांगली सुविधा द्या। लाईट 10 तास जाते, 4-4, 5-5 तास लाईट जाते, रात्री बेरात्री लाईट जाते, लोक उशीर येतात।
ते करत असताना त्यांना आम्ही परत लावलं आणि येत्या 17 तारखेला सकाळी 12 वाजता कल्याणीनगर ऑफिसला तिथं 12 वाजता काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे 4 नगरसेवक पुणे शहरातून सर्व काँग्रेस पक्षाचे अधिकारी येणार आहेत, सर्व नगरसेवक येणार आहेत आणि आपल्या एवढ्या भागातनं सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे. आज बघा हे अदानीचे मीटर बसवतात ते आपली खूप बेकार परिस्थिती करणार आहेत. पहिले जे मीटर होते त्याचं आपल्याला बिल कमी यायचं, पण आता ह्या मीटरचं बिल जास्त येतं. माझी सगळ्यांना विनंती, आपण सगळ्यांनी आमच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी मदतीला या. धन्यवाद. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.